बाई सासूबाई आज एवढं गोड गोड कसं काय बोलतात? आणि हा मामा, हा तर मामा वाटतच नाही, वास्को द गामाच वाटतोय मला. सासूबाईंचा शोध लावतो की काय? कुठं कुठं लावतो आता काय माहिती. प्लीज लाजतानी तू एकदम काकडीवाणी होती, आता भोपळेवाणी कस काय झाली तू? आणि तू पण लय चॉकलेट बॉय होता रे, आणि आता काळा सोनं झालंय. वयामानानुसार होत असतंय गे. कशाच वयामान? जिम बिम लाव. आणि हा सासूबाई लवकर उरका बरं का, ही यायची टाइम झालाय. चहा करायचा पाहुण्यांना. मामा चालून दे तुमचं, येते मी बरं का सामान घेऊन, आणि थोडा लेटच करते मग. तुझा जुना कॉलेज लवर आहे काय ना. आता गावात बोबाटा झाला पाहिजे आता काय, आणि गावात बॅनर लागले पाहिजे आता. अहो अहो ऐका ना, काय? तुम्ही डबा विसरला. अरे ते तुझ्या गडबडीत राहूनच गेलं. हा हा का? बरं मी काय म्हणते, नको ना जाऊ आज कामावर. नको आई खवळण परत, मग कसं कामाला जावं लागेल. अहो पण आपलं लग्न झालंय ना आताच, मग तुम्ही लगेच लगेच कामाला जाणार का? मला थोडा टाइम द्या ना. आपण घेतो ना टाइम मग आता सुट्टीच्या दिवशी. काय सुट्टीच्या दिवशी? तुम्ही दरवेळेस असंच बोलता मग. अरे कसं नाही, तुला माहिती ना आई किती बडबड करते, त्याच्यामुळे मग लगेच निघावं लागतं. ना मी आज माझ्या मैत्रीण कोण ऐकले, नवरा असंच बोलतो दरवेळेस, पण काय थांबत वगैरे नाही. अरे पण तसं हे असं आलीमध्ये एक तर मला कसं होतं, मग जाऊशी वाटत नाही. रात्री पण कसं टाइम पण भेटत नाही. आता ते काय म्हातारी मुद्दा मग करते माहिती, पहिले लग्न जाते लय लवकर झोपून जायचे 8ला, आता डायरेक्ट 12 आणि 1-1:30 वाजे ती कसं मग काय ना झोप होत नाही ना पूर्ण, आणि सकाळी लवकर उठवता त्याच्यामुळे म्हणते जरा तुम्ही थांबा ना. अरे नको, कसं कामाला जातो मग संध्याकाळी येतो लोक. बघा बघा तुमचं असंच असतं नेहमी. मी आजच गोड गोड बोलायला लागले. हा बरं तिचा मी काय म्हणतो, जाऊ का मला? हा ठीक आहे जा. ए बाई बस झाला आता, चल. घरातले काम कोण करणार आहे? तुझा बाप करणार आहे का? चाललो आई, निघलोय. हे जातो या म्हातारी. चल लवकर हो घरात. नेहमी म्हातारीला मध्ये बोंबलायचंच असतं. जेव्हा जेव्हा मी माझ्या नवऱ्याशी बोलत असेल तेव्हा तुम्ही का मध्ये मध्ये येता नुसतं? अजून काम कोण करीन? काम कोण करीन? अहो नवीनच आहे मी. काय झालं नवीन? तर आम्ही नाही काम केले का नवीन होतो तेव्हा? नवीन नवीन एवढे काम नाही करत. कोण कोण काम करणार आहे? कोणी येणार आहे काम करायला? एवढं काय बोलता हो चुरू चुरू? मग काम करायचे मग जायचं बोलायला गुलगुलू नवऱ्या बरोबर. हा गुलगुल बोलायला रात्रीच बोलले असते, पण तुम्ही झोपण तर खरं ना. मला नाही झोपेत, मग मी काय करू? तुम्हाला कळत नाही का आमचं नवीन लग्न झालेलं आहे? थोडं प्रायव्हसी द्यायची असती. प्रायव्हसी बाई काम करून मग प्रायव्हसी करीत बसते नवऱ्या संग गुलगुलू. अहो कलर ती सगळं स्वयंपाक करून तर प्रायव्हसी घेत होते. मी नाही मोकळी काम बिम करायला तुमचे. तुम्ही फिरताना मी काम करीत बसायचं का? मी कधी म्हणलं तुम्ही काम करा? तुमचं काम करायच्या आधी मग तुम्ही तुमचं बघायचं काय ते. मी माझं मी बघतच होते, तुम्हीच लय मध्ये मध्ये हे करतात. आता मग अशी बोलत होते लगेच तुम्ही कामाला जायला सनबाई करायला लागला. अगं त्याला कामाला जाऊ दे, कामावरून मग बोलत बस त्याच्या संग. अहो नवीन लग्न झालंय, 2 दिवस नाही गेले तर काय फरक पडणार आहे का? तुझंच झालं का नवीन लग्न गावामध्ये? अहो तुमचं नवीन लग्न झालं होतं, तुम्ही गेला होता ना हनीमूनला, आम्हाला तर ते पण नाही. कसला हनीमून आमच्या टायमाला? कशाचं हनीमून ग? मग मला जायचंय हनीमूनला म्हणून मी त्याला फोर्स करते. आणि तुमचं काय चाललंय? ये लवकर ये लवकर. येऊ दे त्याला, बघते मी संध्याकाळी काय असते त्यांचं हनीमून आणि ते त्याचं बघते मी. हा काम करायचं, काम करून घ्या आधी. कोणी येणार आहे काय तुझ्या घरचं काम करायला? अहो नवीन लग्न झालंय माझं. काय नाही नवीन नवीन, बस झालं. काम बी मग बघा. माझी आई बोलली होती लग्न झाल्यावर सासूसोबत चांगले वागायचे, पण सासू जर अशीच वागत राहिली तर कसं वागायचं? पण काम करीत जा ना. मग काम करते की मी, कुठे नाही म्हणते, करत असते ना मी काम करीत जा. बरं जाऊ दे मानसी, एक काम कर तू आता आराम कर. आराम? हा मग जरा आराम कर थोडासा, मग बघू आपण. हा का? हे कोण? मी कधी पाहिलं नाही ह्यांना. अगं ते लांबून जवळचे मामा येतो माझे. हा मला कसं काय नाही माहिती लांबचे मामा? आणि तेव्हा तर कधी दिसलं नाही ना, आता बरं टपकले. बरं ते जाऊ दे, तू आधी काय कर,
चहाचं बघ, नाश्त्याचं बघ. जा. हा आणि ठीक आहे बघते मी. हा. पण हे कोणीच मला वाटतच नाही मामा इथे. अगं त्याला आमचे मामा येत. मला वाटत कस काय चहा नाही? टाक ना, नाश्त्याचं बघ. चहाला टाकायला साखर आणि तिथं संपलीये. तू साखर आणि ते बुकनी घेऊन ये दुकानात जाऊन. जा, नाव सांग आणि घेऊन ये. आणि तुम्ही एकटे इथं नाही कसं? नाही काय नाही, मी बघते काय काम आहे ते मामाचं. तू ये जाऊन साखर आणि ते घेऊन ये, नाश्त्याचं बघ. जा. बरं बरं येते आम्ही घेऊन. हा ये. हा तुझी सुनबाई तर लईच कडक दिसते हो एकदम. हा कडकच आहे स्वभाव. आता काय करतो बाबा. आता आणि मग. तुझा नवरा कुठे? गेला असं कामाला. होय का? पण तू ते जाऊ दे, पण तू एवढ्या दिवसांनी इकडं कसं काय आला? अगं, ते तुझी आठवण आली म्हणून इकडे आलो मी. पोरग कुठे तुझं? पोरग पण गेलंय कामाला. कामाला गेलाय? गेलंय कामाला ते. पण तुला माहिती कसं काय झालं पण इकडं मी? विचारित आलो गावात जवळ आता काय सांगू, पण घाबरत आलोय तुझ्या घरी. आणि मला तुझी लय आठवण येत होती. अरे आठवण तर मला पण येते, पण आता कसं आहे घरातलं वातावरण लय बेकार. बघितलं ना ती सून? हा लय बेकार सुनतो. हा पोरग असं सुन अशीचे काही लई. आज सासूबाई एवढ्या गोड गोड कसं काय बोलायला लागल्यात? आणि ते कोण होते? मामा? वाटत नाही मामा. आणि मला आठवत पण नाही माझा लांबचा मामा कोणता होता तो. आता परत जाऊन बघू काय चाललंय. दान में कुछ तो काला है. अगं पण मला सांग, तू कॉलेजला असताना तू एकदम काकडीवाणी होती, आता भोपळेवाणी कच काय झाली तू? आणि तू पण लई चॉकलेट बॉय होता रे. आणि आता काळा सोनं झालाय. वयामानानुसार होत असतंय ते. कशाचं वयामान? जिम बिमला. ओ सासूबाई तेच साखर आणि अजून काय सांगितलं होतं तुम्ही तू आणायला? अजून गेली नाही का दुकानात मानसी? नाही गेले जरा मी. मला लक्षातच नाही राहिलं काय आणायचं. तुला माहित नाही का चहा करायला काय लागतं आपल्याला? पण तुमचं ते स्पेशल काहीतरी काय असतं ना, ते काय म्हणतात त्याला? अद्रक आहे ना? अद्रक लसूण काय? अद्रक हा. अद्रक. अगं पाहुण्यांना चहा नाश्ता करायचा आहे, दुकानामधून साखर आणि ते बुकनी ते घेऊन ये. आणि इथालच्या दुकानातून आणू नको. ते साखर आणि ते चांगलं आहे. ते लांबचं ते अक्काबाईचं दुकान आहे ना, तिथून ते साखर आणि ते बुकनी घेऊन ये. सारखंच भेटतो की दोन्हीकडे? नाही नाही, ते अक्काबाईच्या दुकानात चांगले आहे, तिथं जाऊन घेऊन ये. आपण ह्यांना लवकर चहा पाहिजे ना, मग लवकरच नाही नाही, तू जा तिथून घेऊन ये. तिथून दुकानातून साखर जाड भेटते तिथं. जाड भेटती काय? हा बर. जा. हा आणि त्या? हा हा पिशवी घेऊन जा. हा बघितलं का? सुनबाई लई बेकार लई- दिसते. हा लई चाका चोळा. म्हणजे बारकाईने विचारते की ह्या दुकानातून त्या दुकानातून. असंच आहे बाबा रोज. आता काय सांगू, अवघड आहे. लई अवघड आहे. बाई सासूबाई आज एवढं गोड गोड कसं काय बोलतात? आणि हा मामा? हा तर मामा वाटतच नाही. वास्को द गामाच वाटतोय मला. सासूबाईंचा शोध लावतो की काय? कुठं कुठं लावतो आता काय माहिती. जाऊ का? पण मला वाईट वाटलं तू लई लग्न तुझी नाही. आठवण येत होती ग, म्हणून आलो तुला भेटायला. बरं झालं आला. हा ना, मन असं एकदम हे पण तू झालं. करायला पाहिजे नव्हतं रे लग्न. तुझं ऐकून वाईट नाही केलं. वाटलं. सासूबाई मी तर विसरलीच एक गोष्ट. किती किलो आणायची हो साखर? अगं मानसी, तू 4-4 बारे येते, तुला कळत नाही का? हा काय कळत नाही. साखर आणायची. उगाच मी 2 किलो आणली तर तुम्हीच बोंबलत आणि मला 2 किलो. 5 किलो साखर घेऊन ते अक्काबाईच्या दुकानातून. नाव सांग तिथं माझं. हा एवढी घालायची काय ह्याच्यात? अगं ते लांबचे मामा आहे तुझ्या. अशी काय करते? मामा? मला तर आठवतच नाही मामा आहे हा. जा लवकर साखर घेऊन ये. येते साखर घेऊन आता. आणि पाय जा लवकर. मी कुठं गाडीवर जाणार हा, आहे? जा. पायी जाणार आहे. आणि परत येऊ नको सारखी लवकर जाते दुकानात. जा पळ. हा मी काय म्हणते, त्या शेजारच्या काकू नाही का, त्यांच्याकडून आणते ना तू तात्पुरतं. दुकानात जा. इथून नको आणू. दुकानात जा. सांगितलेलं ऐकत जा. बघितलं का? लईच लय बेकार अवघड आहे. सून, हा. मग लय अवघड आहे. हा ना, टपकुनी म्हणजे आता मलाच घाबराट येऊ राहिली एकदम. नवऱ्याला सांगायला बसली संध्याकाळी. हा? हा नवऱ्याला सांग. तुझ्या पोराला सांगन? त्याचे कान भरून देते. अरे बापरे. मग आता त्याचे कान भरून देईन. आता काय त्याला सांगन लांबचा मामा आहे तुझा. हा हा
अगं पण कॉलेजमधल्या तुला जुन्या आठवणी आठवतात का नाही? किती प्रेम करीत होतो काय आपण एकामेकावर, आहे का नाही? मग काय मग हा आता काय करतो बाबा, आज आता घरच्यांनी लग्न करून दिलं. तुला तर काय माझी आठवणच येत नाही. हा काय येत नाही, कसं आहे, येते ना फोन मशीन नाही ती. कधी काय नाही. अरे तुझा नंबरच नव्हता, आता नंबर देऊन जा मला नंबर देतो तुला आणि मी. हा मग मी तुला फोन करीन. तर मग बाकी काय तुझे अजून काय चाललंय काय नाही बाबा, आता तू पाहिलं ना डोळ्यांनी, हा, मग हेच चाललंय रोजचं, याच्यात काही नवीन नाहीये. ती सून लेख हा, हा, हे असंच चाललंय. बघितलं ना स्वभाव कसा आहे. हा, हा. मग बरं, मी काय म्हणतो, आलोय तर थोड्या जुन्या आठवणी आपल्या. पिशवी कुठे हो? म्हणजे ते सगळं सामान आणायचं म्हणलं, पिशवी लागल ना. अगं तू जाती कोणत्या दुकानात? हा ते अहो काय झालं, अर्ध्या रस्त्यात गेले ना, आठवलं बापरे पिशवीच नाही घेतली मी, असं झालं. मग त्या देवळीच्या तिथं पिशवी ठेवलेली, घेऊन जा लवकर. हा घेते मी पिशवी. 4-4 बारे नको चक्र मारू. आता 4-4 वेळा काय, एक वेळा पण नाही हा? मारणार. चालेल तुमचं. आणि हा सासूबाई लवकर उठका बरं का, यायचा टाइम झालाय. चहा करायचा पाहुण्यांना. काय हो मामा, चालेल ना तुमचं. येते मी बरं का सामान घेऊन, आणि थोडा लेटच करते मग. हा? चालून द्या. जा लवकर जा, साखर घेऊन ये. 4-4 बारे चक्र मारी. मला तर तुझ्या सुनबाईने घामच फोडलं ग. लय अवघड आहे, लय अवघड आहे. हा कांगवल जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. फोन नंबर देऊन जा, मी तुला नंतर फोन करीन. ए पोरा, सॉरी काका, हा जरा फोन देता का हो तुमचा? कशाला? जरा माझ्या नवऱ्याला फोन करायचा होता हो. नवऱ्याला होय? हा 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 थांबा लोक काढून देतो. हा हा काढला. हॅलो, हा अहो लवकर या की घरी. हो मी बोलते, तुमची बायको झालेली. ते होतं कोणीतरी लहान लहान नाही काकायचं. हा ऐका ना, अहो तुम्हाला आठवतं का हो, कोण मामा बिमा आहे का हो तुम्हाला? हा का, असं काळा काळा असा वाटणारा तो कोणी आहे का मामा तुम्हाला? हा माझा मला तर काय आठवणच हो, पण तुम्हाला पण तुम्ही पाहिलं असेल तर विचारते मी, लग्नात बिग्नात आला होता का? असा काळा काळा आहे, गुलाबजामू असं करपलेलं गुलाबजामू कसं असतं तसा. अहो काही मेलं बिलं नाही आहे कोण, ऐका तुम्ही. अहो काय झालं की मी सासूबाईंसोबत बोलत होते ना आज, तर नेमके ते आले आणि सासूबाई त्यांच्याकडे बघून स्माईल काय करत होत्या, हसत काय होत्या, आणि मला तर काही बोलायलाच झालं. त्या भांडतच नाही माझ्यासोबत, सारख्या भांडत नव्हत्या, आणि मला म्हणायला लागले आराम कर आणि असं तसं जरा नाही का. त्याच्यामुळं मग मला थोडा डाऊट आल्यासारखं होते, आणि मी सारखं म्हणजे सामान म्हणजे घ्यायला चालले होते, तर विसरले की नाही का किती आणायचं काय. परत गेले तर बघत होते ते जवळजवळ हाताला हात लावू बोलत होते जरा गोलू. हा या बरं लवकर, मला तुमच्या आईचं काही खरं दिसा ना आज. हा या लवकर, बघा बरं आल्यावर. हा हा ठेवू का? हा झालं बोल. हा झालंय. अजून कोणाच्या बरोबर बोलायचंय का? नाही ह्यांच्या सोबतच बोलायचं होतं फक्त. बरं हा हा? हा धन्यवाद. हा तुझा जुनं कॉलेज लवर आहे काय ना. आता गावात बोबाटा झाला पाहिजे आता काय, आणि गावात बॅनर लागले पाहिजे आता. हा आता लाईट लावायची तुला. ए, काय चाललं तुमचं? आलो की. काय आहे तुमचं? तुम्हाला काय बस याच्यावर बस इथं. किती जागा लागते तुला? हे असं आहे तुमचं आहे का? बस आलं बरं का, लावा लागला. हा, काय झालं मग बाकी? काहीच नाही, हनीमूनला गेलो होतो, आलो पटकन. आपल्याला लई वेळ नाही लागत आहे, खटाखट काम. काय बरं हो तुमचं पण. तुम्हाला तेवढंच काम आहे ना. आणि उपाशी काय काय नाही. आज इकडे
फिरता फिरता आलोय. बरं काही खबर बिबर असेल ना? हॅलो एवढं एवढं असं काय असं एवढं सांगायचं काय नाही खबर. ती मानसीची सासू नाही का कोणतरी बाबा आहे त्यानं कुलू कुलू चालू आहे. काय हा खरं? कॉलेज वाला नाही का लवर. काय असं ऐकत आहे हे नाही नाही असं खरं. मी काय खोटं बोलून नाही ते खरंच कसं चालू होतं काय चालू होतं कुलू कुलू चालू होतो. अरे बोलत असते पाहुणे असते काही कापच्याला आहे ना काही बोलावं नाही का जुना लवर आहे कॉलेजचा. तुला कसं काय माहिती जसं कॉलेजला गेलता तू तिकडं अरे मानसी नाही मोबाईल मध्ये तिच्या नवऱ्याला फोन लावलाय. हा ती सांगत होती तिच्या नवऱ्याला. नाही असं बरं का असं मी काय असू खोटं शकतं बोलून काही माणसाची इच्छा असते शेवटी ते काय नाही बरोबर आहे का? असं तुला काय करायचं पण तो इच्छा मिळेल पण लोकांच्या आहेत ना जागे. हा पण तुम्ही माझे मित्र म्हणून सांगावा शेअर करावा असं वाटतं का नाही आपलं मानत. आता बॅनर छापायला जायचं असेल. ते आहे हो. आता निम्म्या गाव तर सांगून झालाच असं मला वाटतं नाही का बरं चालेल येऊ मग. चालतंय. अजून 2-4 जण बसले तिथं पण कुठं नाही ना ते नाही. चला तुम्ही भेटले म्हणून बरे. हा येतो सांगून यायचं. हा असू पण शकते कापशे कधी. अरे कापशे कधी कधी ना खरं खरं बातमी देतो माहिती का खोट नाही सांगत. कधी कधी निघत त्या तोंडातून खरंच नाही कधी काय अक्षय कसली नवीन बापाला नाही घेत. तुमचे कोण काय म्हणते रे? अरे तू अख्खे गावात माहित झाले. ते कोणतरी काका आहे माया लांबचा आणि काय तुमचं लांबचे काका जवळ येतात भाऊ. काय नाही पार्टी चांगलं ठेव आज येतो थोड्या वेळात आम्ही मेरे दो बाप मेरे दो बाप. कधी येतात काय माहिती हे त्यांचं कधी उरकून नाही. काय हो किती उशीर लावला? काय काम येतं त्या मालकाला सांगून यावं लागलं. किती वेळ झाला वाट बघते तुमची? काका आहेत का गेलेत? आहेत की चांगलं चाललंय त्यांचं गुलुगुलू. अरे गप्पे तसं काही नसतं. बघायचंय तुम्हाला? चला हळूच. तुला भेटलो मला खूप आनंद झाला बरं का. हो पण ते हे अरे ते तुझे लांबचे मामा येत. माझे मामा आधी तो म्हणलं माझे मामा आहेत. आता लगेच चेंज. बघा काय कुठं राहता? तिकडे असतोय मी. तिकडं कुठं हो? मला नाव निघालेत ना आता जाऊ दे ना. निघाल म्हणजे मला फोन तरी करायचं नाही का तू तरी आले म्हणजे नाही केला. का नाही केलं? जाऊ का मी? नाही थांबा ना. अहो तासभर झालं इथंच येतं. हा का? हा आलतो. आहे खरं सांग. अरे ते लांबचे मामा आहे. लांबचे मामा आहेत लांबचे? का? आणि गावात चर्चा चालली की येडे म्हणून चालली मला पोरं चिडवायला लागलेत माहितीये काय? हे काय चालू आहे तुमचं? तुम्हाला तरी पटतंय का? वय तरी बघा तुमचं. वयापाशी नाही पण मला काय म्हणायचंय ठीक आहे झाली माझ्याकडून चुकी मी माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. कारण कॉलेजपासून आम्ही सोबतच होतो म्हणजे सांगायला काय हे नाही पण तिची आठवण झाली म्हणून आलतो मी इथपर्यंत भेटायला. पण आता आमचं काही नाहीये काहीच नाही. काय नाही तुम्हाला कळतं ना चालू आहे सुखी संसार सगळ्यांना. मग आम्हाला गावात चर्चा करायसाठी आले आमची बदनामी करायसाठी आले तुम्ही? नाही तसं काहीच नाही. माझं मन म्हणजे मनात तसं काहीच नव्हतं की तुमच्या संसाराचं वाटोळ व्हावं म्हणून. मग घरी राहायचं ना बायका पोरांच्या घरी राहायचं. बरोबर आहे पण मी माझे कुठे काय आई बाप सांगितलं? काय म्हणतोय तो? काय सांगितलं? काय सांगितलं म्हणजे काय कळलं म्हणजे आता नाही ते काय म्हणते, चुकलं म्हणतात ना. मग तू तर सांगायचं ना. तुला बी कळत नाही काय? अरे पण आला होता चहा प्यायला चाललाय. चहा प्यायला चाललाय म्हणजे मी दरवेळेस येऊ दे चहा पिऊ दे जाऊ दे फक्त. मग लोकांना नाव ठेवू दे. मी पाहिलं ना काय चहा चालला होता असं ए, असं थांब, असं मी असं काय करून. म्हणतो, तुमच्या बायका सुनम पैसे राहावा तिकडे आई बापा पैसे राहा कोणतरी असते त्यांचे पैसे राहा ना. इकडे काय आमच्याकडे मला कुणीच नाही आहे. सुनबाईन माझं लग्नच नाही झालं. माझे आई बाप वारलेत. मी एकटाच आहे. मी जातो. मी माझी चुकी झाली पण परत नाही येणार आणि तुमची पण माफी मागवतो. मग एकटेच आहेत ना? एकटेच राहा. कशाला माझ्या सासूबाईंकडे यायची गरज होती? झाली चुकी माफ करा. जातो मी. हा जा. आणि काय हो सासूबाई मला एवढं तोंड वरती करून बोलता? तुम्हाला लाज वाटते का असं करायला धंदे? अगं पण तो आमचा मामा होता. मग लगेच त्या पोराच्या कान भरायला लागले का? आता काय म्हटलं नाही, लगेच कान भरायला लागले. एकच मिनिट. ठीक आहे कळलं आमचं मामा होता. ते मामा परत मला इथं नाही दिसले पाहिजे. ते म्हणलेत ना आता झाली चुकी तुझी बी चुकी मान्य कर असं ते जुनं तुमच्या तिकडे सोडून द्यायचं. आता कसं काय परिणाम ती तुझ्या कान भरीती ना. काय मी का कान काय भरले नाहीये. मग
मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की कोणीतरी आलंय आणि ते म्हणतात मामा आहे. मला काय आठवत नाही माझा मामा कोणता आहे. तुम्हाला आहे का मामा? साखर आणायला पाठवली, साखर तर नाहीच आणली, पण तुला कान भरीत बसले तुझे. एवढे लांब काय पाठवत साखर आणायला इथे दुकान नव्हतोय. अहो काय सांगू हो तुम्हाला, मला काय म्हणतात इथल्या दुकानातून नको आणू साखर, तिकडच्या दुकानातून आण साखर. बरोबर झालं ना कोल्ड लोकांना परत कळण मला परत लोक परत दो बाप म्हणे कान भरती का काय नाही. बघा ते चला मी. घरात. हा, चल 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 घरात. मी कान भरायला मोकळी तुमचे. काय रे तुला म्हटलं होतं ना. काय म्हणलं तू मला सांगायचं तर अख्ख्या गावात बापट करतो काय बाप तुमच्या